सकाळी 5 वाजता शिवला जाग आली. वातावरणात गारठा होता. अजून थोडा वेळ झोपायला भेटलं असतं तर काय मज्जा आली असती, असं शिवला वाटून गेलं. पण आज क्लासचा पहिला दिवस हे लक्षात आल्यावर तो झटकून उठला. 6 वाजेपर्यंत क्लासला पोहोचायचं होतं. 15-20 मिनिटे चालत जायचं अंतर. शिवचा रूममेट राजन अजून झोपेतच होता. त्याचा दुसरा क्लास आहे आणि तो उशिराने सुरू होतो असं त्याने कालच शिवला सांगितलं होतं. हॉस्टेलच्या सोयीसुविधा बघता आंघोळीसाठी गरम पाणी मिळेल अशी अपेक्षा नव्हतीच. तशाच थंड पाण्याने स्नान करून शिव क्लासला जाण्यासाठी तयार झाला. आजीने बांधून दिलेला एक रव्याचा लाडू शिवने खाल्ला आणि क्लाससाठी निघाला. अण्णाचा प्रवास अजून सुरूच असेल. आटगावला ते आणखी पोहोचले नसतील. माझ्यामुळे त्यांना या वयात आराम करायला भेटत नाहीये. मी जर घरची सगळी जबाबदारी घेतली असती तर, असं त्याला वाटून गेलं. पण आता भरपूर कष्ट करायचं आणि काहीतरी मिळवूनच गावाकडे जायचं असं त्याने मनाशी पक्क केलं. इतक्या सकाळच्या वेळी पण नाथनगर विद्यार्थ्यांनी भरले होते. सायकल्स, 2 व्हीलरने मुले मुली येत होते. शिव जवळपास 10 मिनिटे आधी क्लासला पोहोचला. रस्त्यावर इतकी गर्दी असून देखील क्लासच्या बाहेर मोजकेच विद्यार्थी दिसत होते. आपण खूप लवकर तर आलो नाही ना, असं त्याला वाटून गेलं. क्लासरूममध्ये शिव जेव्हा गेला तेव्हा क्लास 300-350 मुलांनी खचाखच भरलं होतं. मोठं क्लासरूम, त्यात 4 लाईन्समध्ये टाकलेले 100-1 डेस्क, 10-12 फॅन्स, प्रोजेक्टर, मोठमोठे व्हाईट बोर्ड्स. शेवटचा 1-2 लाईनमध्ये काही जागा रिकामी होती. तिथं शिव बसला. ज्या बॅचमध्ये शिवने ॲडमिशन घेतलं होतं ती बॅच सुरू होऊन 2 आठवडे झाले होते. जे टॉपिक मिस झालेत ते पुढच्या बॅचसोबत कव्हर करायचं हे ॲडमिशनच्या वेळी सांगितलं होतं. पहाटे 4:30-5 वाजल्यापासून मुले इथे यायला सुरुवात करतात आणि समोरची जागा पकडतात. समोर बसलं की व्यवस्थित लक्ष देता येईल. काही प्रश्न असतील तर तिथल्या तिथे विचारायला सोपं जातं. शेजारी बसलेल्या मुलाकडून शिवला कळलं. स्पर्धा, माणसाच्या आयुष्यातला न संपणारा साथीदार. पहिल्याच दिवशी, पहिल्याच तासाला शिवला मोठी शिकवण मिळाली. काही लाईनमध्ये बसलेले मुलं मुली अभ्यासाच्या वह्या, पुस्तके वाचून काल शिकवलेल्या टॉपिक्सचे रिव्हिजन करत असल्यासारखं वाटले. काही जण ग्रुप स्टडी करत होते. चर्चा करून एकमेकांना काहीतरी समजावून सांगत होते. हे शिवला दिसलं. आपण सुद्धा या मुलांच्या बरोबरीने अभ्यास करू असं शिवने ठरवलं. डॉक्टर प्रकाशराव सर आले आणि क्लास सुरू झाला. केमिस्ट्री, रसायनशास्त्र हा असा विषय जो पदार्थांचे स्वरूप आणि त्यामध्ये होणारे बदल याचा शोध घेतो. अन्न, शेती, औषधे, कपडे, सौंदर्य प्रसाधने, इंधन इत्यादी कितीतरी आजूबाजूला असलेल्या गोष्टी मॅटरनी बनलेल्या आहेत. आणि केमिस्ट्री यांचा अभ्यास करायचा विषय. जगात घडलेल्या मोठमोठ्या क्रांतीमध्ये या विषयाचा मोलाचा वाटा आहे. शिवच्या अंगावर काटा आला. ज्या विषयावर आपण इतकं मनापासून प्रेम केलं, ज्या विषयामध्ये आपल्याला इतका रस आहे, तो विषय व्यवस्थित शिकायला मिळणार, ते पण देशातल्या उत्तमोत्तम प्राध्यापकाकडून, या विचाराने तो भारावून गेला. आपल्याला मिळणाऱ्या मार्गदर्शनामध्ये काही एक कमी नाही आहे याची त्याला पहिल्याच दिवशी खात्री झाली. सकाळी 6 ते दुपारी 1 असं क्लासचं वेळापत्रक होतं. क्लास संपला आणि शिव हॉस्टेलकडे निघाला. अण्णा आत्तापर्यंत पोहोचले असतील. ते किती वाजता पोहोचले हे विचारण्यासाठी त्याने अण्णाला फोन केला. सकाळी 9-9:30 वाजता ते घरी पोहोचले. लगेच आवरून शेताकडे गेले. सर्वेक्षण करायला सर्वेक्षण अधिकारी आणि त्यांची टीम आली होती हे त्याला अण्णांकडून कळलं. बाकीचं नंतर सांगतो, अभ्यासावर लक्ष दे म्हणून अण्णांनी गडबडीने फोन ठेवला होता. शिव हॉस्टेलजवळ आला. हॉस्टेलसमोर असलेल्या ज्या मेसमध्ये काल रात्री जेवण केलं होतं तिथं गेला. अन्नपूर्णा मेस. 60-65च्या आसपास वय असलेले राऊत काका काकू यांची ती मेस. चविष्ट घरगुती जेवण, स्वच्छ टेबल्स आणि खुर्च्या आणि एका कोपऱ्यात टीव्ही. शिवने मंथली मेसची चौकशी केली आणि त्यांच्याकडे मेससुद्धा लावून टाकली. शिव क्लासेसमध्ये हळूहळू रुळू लागला. पहाटे 4-4:30 वाजायच्या आसपास आता तो उठत असत आणि 5 वाजेपर्यंत क्लासमध्ये पोहोचे. क्लासमध्ये त्याला आता समोरच्या लाईनमध्ये जागा मिळू लागली होती. क्लासमधल्या मुलांसोबत त्याची ओळख होऊ लागली. 2 आठवड्यांनी पहिली सराव परीक्षा झाली, पण त्यामध्ये त्याला जेमतेम मार्क्स मिळाले. शिव थोडासा हताश झाला. आपलं कुठं चुकतंय याचं त्याने आत्मपरीक्षण केलं. क्लासमध्ये लक्ष देऊन ऐकणे यासोबतच
रोजच्या रोज शिकवलेल्या टॉपिक्सची उजळणी करून त्याच्याशी रिलेटेड प्रश्न सोडवणे आणि काही अडचण असेल तर लगेच पुढच्या क्लासमध्ये ती अडचण सोडवणे, ही पद्धत त्याच्यासोबत असलेले चांगले मार्क्स घेणारे मुलं अवलंबत आहेत असं त्याला जाणवलं आणि त्याने पण तसंच करायला सुरुवात केली. त्याचसोबत रोजच्या रोज शॉर्ट नोट्स काढू लागला. परीक्षेच्या 1-2 दिवस आधी सगळा अभ्यासक्रम वाचणं शक्य नाही हे त्याच्या आधीच लक्षात आलं असल्याने त्याने त्यानुसार आत्तापासूनच तयारी सुरू केली होती. तसंच रूममध्ये बसून व्यवस्थित अभ्यास होत नाहीये हा मोठा प्रॉब्लेम असल्याचं त्याला जाणवलं. राऊत काकांच्या ओळखीने जवळच एका अभ्यासिकेला प्रवेशसुद्धा घेतला आणि त्यांच्या ओळखीने शिवला अभ्यासिकेच्या फीसमध्ये सवलत पण मिळाली होती. राऊत काकू दोघेच मेस चालवत असत. गेल्या 15-20 वर्षापासून ते मेस चालवत होते. इतक्या वर्षात हजारो मुलं मुली त्यांच्या मेसमध्ये जेवले होते. कुठल्याही विद्यार्थ्याला बघून त्याला ओळखणारे राऊत काका शिवच्या शांत, संयमी आणि मितभाषी स्वभावामुळे त्याच्याकडे आकर्षिले गेले. अतिशय मनमिळावू आणि बोलके असलेल्या राऊत काकांनी शिवला शेवटी बोलतं केलंच. काही दिवसांमध्येच शिवची आणि त्यांची गट्टी जमली. शिवने गावाकडची गोष्ट त्यांना सांगितल्यावर त्यांना शिवने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक वाटलं. या परिस्थितीमध्ये सुद्धा तू शिकायचं ध्येय ठेवतोय, काहीतरी प्रामाणिकपणे करू पाहतोय, या विचारांनी ते दोघे प्रभावित झाले होते. 7-8 आठवडे गेले. शेताचं सर्वेक्षण झालं आहे. सरकारी मदत थोड्याच दिवसात मिळेल असं अण्णाकडून कळलं. मेसचा खर्च, अभ्यासिका, वह्या पुस्तके, आणखी एका क्लासची मॉक टेस्ट सिरीज, नाही म्हणलं तरी कधीतरी नाश्ता इत्यादी खर्च तर चालूच होते. सोबत आणलेले पैसे 2-3 आठवड्यामध्ये संपतील असं त्याला वाटायला लागलं आणि अण्णाला या परिस्थितीमध्ये पैसे मागितलं तर त्यांना हतबल झाल्यासारखं वाटेल असं शिवला वाटलं. सगळं सोडून परत आटगावला जावं असं पण त्याच्या मनात येऊन गेलं. अभ्यासिकेला नाही गेलं तर थोडं बहुत बचत झाली असती. पुस्तके मित्रांकडून मागून घेतली असती आणि रात्रीतून अभ्यास करून परत केली असती. अधेमध्ये कधी नाश्ता करायचं थांबवलं असतं. पण सगळं झालं तरी मेसला जाणं कसं बंद करणार? व्यवस्थित जेवलो नाही तर कुठलीच गोष्ट लक्ष देऊन करता येणार नाही. या विचारांनी त्याचं मन व्यथित झालं. काहीतरी मार्ग काढावा लागणार होता. नाहीतर आटगावला परत जाण्याशिवाय शिवकडे कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. Always do it on my own, so I gotta get through it. And the only thing I know is to love what I'm doing. Never give up, never slow, till I finally prove it. Never listen to